बोलट्याच्या करामती भाग 5. पुलावासाठी धरणे. मघाशी मी सांगितल्याप्रमाणे बोलट्याला गवत, भाज्या, गाजर, काकडी, टोमॅटो यापेक्षाही पोहे, उपमा, पुलाव, चपाती हेच खायला जास्त आवडायचं. एकदा घरी साबुदाणा खिचडी केली तर हा नेहमीसारखा हट्ट करून ती खिचडी खाल्ली. मग रात्रभर खोकत होता. कदाचित साबुदाणा घशात चिकटला असावा. त्याला जवळ घेऊन आम्ही ती रात्र जागून काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा खोकला थांबला तेव्हा आमचाही जीव भांड्यात पडला. तेव्हापासून सर्वसंमतीने हा ठराव मंजूर करण्यात आला की यापुढे बोलट्याला फक्त त्याचंच अन्न द्यायचं. असं जरी ठरलं तरी त्याला स्वतःला तो ठराव अजिबात मान्य नव्हता. या ठरावाविरुद्ध बोलट्याने सत्याग्रह सुरू केला. आम्ही त्याला बोलट्याग्रह असं नाव दिलं. एके दिवशी घरी पुलाव केला. फोडणीचा वास आल्यापासून बोलट्याची घाई सुरू होती. तरीही त्याला आम्ही पुलाव दिला नाही. काकडी, गाजर, मेथी, पत्तागोबी अशा वेगवेगळ्या भाज्या त्याच्यासमोर ठेवल्या, मात्र त्याने एक पानही खाल्ले नाही. त्याच्या आरोग्यावर दुष्परिणाम व्हायला नको म्हणून मी त्याला पुलाव दिलाच नाही. त्यानेही काही खाल्लेच नाही. पूर्ण दिवस उपाशीच होता. दुसऱ्या दिवशी घरातील पुलावाचा वासही गेला तरी हा रुसलेलाच. मी नाही जेवणार असं म्हणणाऱ्या हट्टी मुलासारखा एका कोपऱ्यात भिंतीला खेटून रागाने तिरपं बघत रुसून झोपून राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी थोडासा उपमा दिला. त्यानंतर कुठे मग त्याने कोबीची पाने खाल्ली. असा हा बोलट्या हट्ट करून सगळं आपल्या मनासारखं करून घेणारा.